लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि भाजपचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रीतसर प्रचार सुरू केला आहे। गडकरी यांनी दक्षिण मध्य नागपूरमध्ये लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या भेटीगाठी घेतल्या। न्यूज 18 लोकमतनं नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली। यावेळेला गडकरी यांनी जातीच्या आधारानं मतं मागू नये आणि राजकारण करू नये असा टोला वंचितला लगावला, तर फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली। एकूण जनतेचा कसा प्रतिसाद आहे? एकदम चांगला प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मी माझ्या प्रत्येक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत 3-4 पटीने मोठा उत्साह आहे। माझ्याकरता ही फार आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे। आपण कायमच विकासाच्या राजकारणावरती मतं मागितली, पण सध्याला म्हणून एक प्रश्न जो चर्चेत आहे की वंचितने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत असताना त्यापुढे जातीचा उल्लेख केलाय। जातीच्या नावावरती मतं मागणे हे कितपत योग्य आहे? जातीचा आणि सांप्रदायिकतेचा उपयोग करणार नाही, जात पात मानत नाही। नागपूरला आपला परिवार मानतो आणि नागपूर मला आपलं मानतं, त्यामुळे मी या भानगडीत पडत नाही। नितीनजी, आणखीन एक शेवटचा प्रश्न जाता जाता की सध्याला पाणी टंचाईचा प्रश्न जो आहे राज्यामध्ये, म्हणजे या प्रचार रॅलीमध्ये हा प्रश्न मुद्दाम यासाठी विचारतोय, वॉटर रिझर्वेशन किंवा वॉटर रिस्टोरेशन या विषयाला घेऊन आपलं विजन फार मोठं आहे। काय विचार करता आपण सध्याला वाढणारा ऊन लक्षात घेता? महाराष्ट्रामधली सिंचन क्षमता 60% वरती वाढली तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल आणि त्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे। धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात। मी स्वतः याच्यात बरंच काम करत असतो आणि माझा अतिशय रुचीचा विषय आहे, यात नक्की आपण यशस्वी होऊ। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांच्याशी आपण बोललो, पण जाता जाता देवेंद्र भाऊंशी आपल्याला बोलता येत आहे का? आपण पाहूया, प्रयत्न करूया। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत नागपूर। प्रचाराच्या निमित्ताने आज नितीन गडकरी यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी दिसतात, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। देवेंद्रजी, कसा एकूण प्रतिसाद आहे? आपण स्वतः आज प्रचाराला उपस्थित? प्रचंड प्रतिसाद आहे। नितीनजींवर लोकांचं खूप प्रेम आहे। मला असं वाटतं जो उत्साह मी पाहतोय यावेळेस सगळे रेकॉर्ड आम्ही नागपूरचे तोडू। देवेंद्रजी, सध्याला एक मोठा प्रश्न चर्चेत आहे, वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यापुढे जातीचा उल्लेख केलाय। जातीचा उल्लेख करून मतं मागणं हे कितपत योग्य आहे? मला असं हे योग्य नाही। शेवटी कुठलाही व्यक्ती हा जेव्हा निवडणूक लढतो किंवा निवडून येतो त्यावेळेस तो सगळ्या लोकांचा असतो। मतं दिले त्यांचाही असतो, मतं दिले त्यांचाही असतो, न दिले त्यांचाही असतो। तो ज्या जातीचा आहे त्यांचाही असतो, तो ज्या जातीचा नाही त्यांचाही तो असतो। त्यामुळे मला असं वाटतं योग्य नाही। देवेंद्र भाऊ, काँग्रेसने आतापर्यंतची राज्यातली यादी जाहीर करताना एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, याकडे कसं बघता आपण? मला असं वाटतं की आता याचा विचार हा अल्पसंख्याक समाजाने केला पाहिजे। अलीकडच्या काळात तसंही काँग्रेसपेक्षा त्यांच्याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरेंचं आहे आणि उद्धवजी जिथे जात आहेत तिथे अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे नारे अल्लाहू अकबरचे आम्हाला ऐकायला मिळत आहेत। तेव्हा आता दोघं मिळून ठरवतील काय करायचं। आमचं एक स्पष्ट मत आहे, आम्ही धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, सगळ्यांचा विकास करतो, लांगुल चालन कोणाचंही करत नाही। या प्रचारात जरी आपण व्यस्त असला तर या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून, पालक म्हणून आपण राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार। पाणी टंचाईचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावू शकतो, या विषयाला घेऊन काय निर्णय घेतले जात आहे? निश्चित पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे। विशेषतः जिथे पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी धरणातलं पाणी सोडताना पिण्याच्या पाण्याला पहिला प्रिफरन्स दिला पाहिजे असा प्रयत्न आहे। सगळे प्रीपोल सर्वे 400 पार दाखवतायत, आपल्याला आत्मविश्वास या गोष्टीचा? 100% आत्मविश्वास आहे, 100%। कारण हा केवळ नारा नाहीये, ही जनभावना आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत नागपूर। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18